नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत गार्लिक पावडर म्हणजे लसूणची पावडर. लसूणची पावडर बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी लसूण घेतला आहे. पाकळ्या जर विचारलात तर मी इथे ऑलमोस्ट 50 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि अर्धी वाटी मीठ घेतलं आहे. सर्वात आधी कढईमध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. आणि हे स्लो गॅसवरती करायचं आहे. फास्ट गॅसवर केलं तर थोडंफार पाकळ्या ज्या आहेत त्या खराब व्हायची शक्यता असते, म्हणजे करपू शकतात शक्यतो तरी. आणि मिठाचं प्रमाण तुम्ही जास्तच टाकायचं आहे. मीठ जास्त टाकल्यामुळे कसं मीठ खाली भाजलं जातं व्यवस्थित आणि पाकळ्या ज्या आहेत त्या करपल्या जात नाहीत. आणि यातलं वापरलेलं जे मीठ आहे ते वेस्टेज म्हणून फेकू नये का, तर जेवणाला हे आपण मीठ वापरू शकतो, कारण हे चांगलं मीठ असतं. फक्त एवढंच की भाजल्यामुळे थोडंसं ब्राउनिश या फिर कालपट झालेलं असतं. बाकी ह्या मिठाला काहीच इश्यू नसतं. हे बघा, आता हे चांगल्यापैकी भाजलं गेलं आहे. तर आता आपण गॅस बंद करून हे काढून घ्यायचं आहे. आता हे थंड झालं आहे. हे थंड झाल्यावरती तुमच्याकडे झारा असेल त्या झाराने मीठ आणि लसूण असे सेपरेट करायचं आहे. आणि राहिलेलं मीठ फेकू न देता तुम्ही जेवणाला वापरू शकता. हे मीठ खराब नाही झाले, फक्त एवढंच की थोडंसं करपलं गेलं आहे गरम झाल्यामुळे. त्यानंतर आता ह्या लसूण जे आहे ते लसणाची आपण मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहे. आपण ह्याच्यामध्ये जराही सुद्धा पाणी टाकणार नाही आहोत. ही बघा, लसणाची पेस्ट झालेली आहे. आता हे 3 महिने तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये चांगलं हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. ही लसणाची पावडर हवाबंद डब्यामध्ये रेफ्रिजरेट करून ठेवू शकता किंवा चांगलं पाऊचमध्ये ठेवू शकता. आणि ही लसणाची पावडर जी आहे ती सूपमध्ये, करीमध्ये वापरली जाते. गार्लिक ब्रेडला पण ही वापरली जाते. ही एकदा बनवली का 3 महिने चांगली टिकून राहते. तर तुम्ही पण ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.